सर्वांना माझा नमस्कार। या व्हिडिओमध्ये आपण मानसशास्त्रज्ञ प्रयोग आणि सिद्धांत पाहणार आहोत आणि तुलनात्मक अभ्यास करणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्किनर आणि टॉलमन यांचा तुलनात्मक अभ्यास करणार आहोत। कारण का की दोघांनीही उंदरावरच प्रयोग केलेले आहेत। यामध्ये ॲड काय होतंय, स्किनरने उंदीर आणि कबुतरावर प्रयोग केला आहे, उंदीर आणि कबूतर। पण टॉलमन आणि स्किनर या दोघांमध्ये साम्य आहे, त्यांनी दोघांनी उंदीरावर प्रयोग केला आहे आणि परीक्षेमध्ये आपला नेमका इथेच गोंधळ होतो आणि हा होऊ नये म्हणून आपण हा तुलनात्मक अभ्यास करणार आहोत। पहा, स्किनर आहेत अमेरिकन मानसशास्त्रज्ञ आणि टॉलमन आहेत ते सुद्धा अमेरिकन मानसशास्त्रज्ञ। स्किनर जो प्रयोग केला आहे त्या प्रयोगाचं नाव आहे स्किनर बॉक्स एक्सपेरिमेंट आणि टॉलमनने जो प्रयोग केला आहे त्या प्रयोगाचं नाव आहे मेज एक्सपेरिमेंट म्हणजे भुलभुलैया प्रयोग। स्किनरच्या प्रयोगात तो प्रयोग कसा केला त्याने, तर स्किनरच्या प्रयोगामध्ये लिव्हर दाबल्यानंतर अन्न मिळत होते, तर टॉलमनच्या प्रयोगामध्ये भुलभुलैयामध्ये योग्य मार्ग शोधायला त्यांनी लावला। स्किनरच्या प्रयोगामध्ये बक्षिसामुळे वर्तन वाढते, तर टॉलमनच्या प्रयोगामध्ये समज आणि अनुभवामुळे शिक्षण होते, हा त्यांच्यामध्ये फरक आहे। स्किनरच्या प्रयोगामध्ये बक्षिसामुळे वर्तन वाढते, तर टॉलमनच्या प्रयोगामध्ये समज आणि अनुभवामुळे शिक्षण होते। स्किनरच्या प्रयोगाचा सिद्धांत होता ऑपेरंट कंडिशनिंग म्हणजेच क्रियाप्रसूत प्रतिक्षेपण आणि टॉलमनचा सिद्धांत होता लेटेंट लर्निंग म्हणजे अप्रकट शिक्षण। यामध्ये पुनर्बलनला महत्त्व होतं। स्किनरच्या प्रयोगामध्ये मुख्य मुद्दा पुनर्बलन होता आणि टॉलमनच्या प्रयोगामध्ये मुख्य मुद्दा मानसिक नकाशा होता। तर अशा प्रकारे तुलनात्मक अभ्यास केला तेव्हा आपल्या लक्षात आलं की स्किनर आणि टॉलमन दोघेही हे लक्षात आलं की स्किनर आणि टॉलमन हे दोघेही अमेरिकन मानसशास्त्रज्ञ आहेत। स्किनरच्या प्रयोगाचं नाव होतं स्किनर बॉक्स एक्सपेरिमेंट आणि टॉलमनच्या प्रयोगाचं नाव होतं मेज एक्सपेरिमेंट म्हणजेच भुलभुलैया प्रयोग। स्किनरने उंदीर आणि कबुतरावर प्रयोग केला होता आणि टॉलमनने उंदरावर प्रयोग केला होता। दोघांनीही उंदीर सेम आलं, त्यामुळे आपण हा तुलनात्मक अभ्यास घेतला। तर यामध्ये स्किनरने काय केलं, प्रयोग कसा केला, लिव्हर दाबल्यानंतर त्या उंदराला अन्न मिळत होते, तर टॉलमनने काय केलं, भुलभुलैयामध्ये योग्य मार्ग शोधायला लावला उंदराला आणि जेव्हा बक्षीस मिळाल्यावर वर्तन वाढते, हा त्याचा निष्कर्ष आहे या प्रयोगाचा स्किनरच्या। तर टॉलमनच्या प्रयोगाचा निष्कर्ष आहे समज आणि अनुभवामुळे शिक्षण होते। स्किनरचा सिद्धांत होता ऑपेरंट कंडिशनिंग म्हणजेच क्रियाप्रसूत प्रतिक्षेपण, त्याचा मुख्य मुद्दा होता पुनर्बलन। तर टॉलमनच्या प्रयोगामध्ये होतं लेटेंट लर्निंग म्हणजे अप्रकट शिक्षण, त्यामध्ये आहे कॉग्निटिव्ह मॅप म्हणजेच मानसिक नकाशा महत्त्वाचा मुद्दा। अशा प्रकारे आपण तुलनात्मक अभ्यास केला। हा तुलनात्मक अभ्यास तुम्हाला समजला का? एक लक्षात ठेवायचा, स्किनर म्हटलं की स्किनर बॉक्स एक्सपेरिमेंट आणि टॉलमन म्हटलं की मेज एक्सपेरिमेंट। स्किनर बॉक्स एक्सपेरिमेंटमध्ये लिव्हर दाबल्यावर अन्न मिळत होते आणि टॉलमनच्या एक्सपेरिमेंटमध्ये भुलभुलैयामध्ये योग्य मार्ग शोधायला लावला जात होता। अशा प्रकारे तुलनात्मक अभ्यास तुम्हाला कसा वाटला, तुमच्या लक्षात राहिलं का, हे नक्की कमेंट करून सांगा। आणि खूप तुलनात्मक अभ्यास केलात तर मानसशास्त्राचा अभ्यास तुम्हाला खूप सोपा जाईल आणि परीक्षेत तुमचा गोंधळ होणार नाही। भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद, काळजी घ्या।